नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी उत्तरांड, प्रकरण 7. एकदा दौऱ्यावरून परत आले तेव्हा जाईबाईनं मला हळूच सांगितलं की तुम्ही गेल्यापासून एक बाई घरात येऊन राहिल्या होत्या. कालच त्या परत गेल्या. हे ऐकून मी चक्रावून गेले. शांतारामची गाठ पडल्यावर त्याबद्दल मी त्याला विचारलं. तेव्हा जणू काही घडलंच नाही असं दाखवी तो म्हणाला, अगं जयू सावकार आली होती. नवीन नाटक बसते ना तिचं, तालमी चालले आहेत. पण आपल्या घरी कशाला? ती लॉजमध्ये पण उतरली असती. तुला तिची काळजी घ्यायचं कारण काय? तसं नव्हे गे, तिच्यामुळे मला नाटकात एक रोल मिळाला आहे, लहानसाच. अरे पण तू का घेतलास तो रोल? काय करणार? कोणी मला कामच देत नाही. मग काय लहान रोल करायचे तर ते माझ्या नाटकातही तुला मिळतील. नाहीतरी वासू वाघला मला काढून टाकायचंच आहे. अगं पण तुझ्याबरोबर असले बारीक रोल मी करणं तुला शोभेल का? लोक काय म्हणतील? लोकांना काय होते म्हणायला? लोक काही आपला संसार चालवायला येत नाहीत. आपण नाटकधंद्यातील माणसं, त्यात चढ उतार असायचेच. मला आणखी काही वर्षांनी मला तरी हिरोईनचा रोल देणार आहेत थोडंच. मिळेल तो रोल करायलाच पाहिजे. खरंच तुझं वय किती आहे ग? कधी विचारायचा प्रसंगच आला नाही ना. वास्तविक हा प्रश्न त्याने इतक्या भाबडेपणाने विचारला होता की एरवी माझं खरं वय सांगायला दिक्कत वाटली नसती. पण अशा तणावाच्या प्रसंगी मला माझं वय सांगायची हिंमत होत नव्हती. का कुणास ठाऊक, मला मी गुन्हेगार आहे असं वाटायला लागलं. माझ्यापेक्षा कितीतरी लहान असल्या पुरुषाला मी लग्नबंधनात अडकवून टाकलं. आग्रह त्याचाच होता, ही गोष्ट खरी. तरी पण वस्तुस्थिती लपून राहत नव्हतीच. मला प्रथमच माझ्या त्याच्या वयातील अंतराची गंभीर जाणीव झाली. खरं म्हणजे माझ्या रंगात कुठेही कमतरता आली नव्हती. मी माझ्या ऐनपणात होते. लोक माझ्या रूपावर खुळे होते. माझ्याकडे खुळ्यासारखे बघत बसायचे. एरवी मला माझं वय जाणवायचं कारणच नव्हतं. मला वाटलं शांताराम हा जो प्रश्न विचारतो आहे त्या अर्थी माझ्याकडूनच काहीतरी कमतरता होत असली पाहिजे. मी लगेच म्हणाले, जाऊ दे रे, कशाला हव्यात त्या गोष्टी? तुला तर काही कमी पडत नाही ना. दौऱ्यापुढे मला परगावी जावं लागतं, त्याला माझा काही इलाज नाही. तेवढ्यापुरती तुला कळ काढलीच पाहिजे. मी तरी काय करणार? असं म्हणता म्हणता मी त्याला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला. प्रथमच त्यानं माझ्या मिठीत अंग चोरलं. मी एकदम नाराज झाले. मी एवढी थकून भागून घरी आले तरी त्याला त्याचं काहीच नाही. 10-12 दिवस मी एकटीने काढले. शांतूच्या मिठीसाठी मी तळमळत होते. कधी नव्हे ते अंगात जरा सळसळून आलं. एरवी आमची अशी गाठ पडली की शांतू कसा अगदी विरघळून जायचा. मी सुद्धा लहान मुलाला एक एक गोळी देतात तशी त्याला खेळवायची. पण आता त्याच्याकडून काही जबाब मिळत नव्हता. मी तशी थोडीशी चवताळेच होते. बरेच दिवस भक्ष्य न मिळाल्यामुळे चिडलेली वाघीण जशी भक्ष्याच्या वासावरून बेचैन होते ना आणि त्याचा माग काढू लागते, तशी माझ्यातली वाघीणसुद्धा जागी झाली. मी थोड्याशा वेडसरपणानंच अंगावरचे कपडे काढून टाकले. मला वाटलं होतं की नेहमीसारखं तोही माझ्या देहाच्या उत्तमांगाकडे दृष्टी जाताच माझ्याकडे धावत येईल. पण आज तसं काही घडलंच नाही. तो एवढंच म्हणाला, तुझं वय बरंच आहे, माझ्या लक्षातच आलं नाही. आणि तो माझ्यासमोरून माझ्या नागड्या उघड्या अवस्थेकडे दुर्लक्ष करीत घराबाहेर चालता झाला. माझा मनोभंग झाला. माझा अपमान झाला. माझी शस्त्रे आज बोथट झाली. आज मला नाकारून शांताराम निघून गेला. दुःख, राग, अपमान या साऱ्याच गोष्टींनी मी बेभान झाले. पाणी काढलंय आंघोळीला, येणार का?
हे जाईचं उद्गारसुद्धा मला ऐकू आले नाहीत. जाईला न बोलता न ऐकता सार काही कळत असे. जाईच्या हळुवार मायाळू स्पर्शाने मला हुंदका फुटला आणि प्रथमच मी ओक्साबोक्षी रडले. माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा स्थित्यंतराची वेळ आली. आता पूर्वी इतकी मी निराधार नव्हते. काही ना काही व्यवसाय करून पैसे मिळवणे मला शक्य होते. परतीचे सारे मार्ग जवळपास बंद झाले होते. त्यामुळे मला नवीनच काहीतरी मार्ग शोधून काढणं भाग होतं. माझ्याजवळ म्हणण्यासारखं आता पैसे उरलेच नव्हते. फक्त एकच गोष्ट शिल्लक होती, ती म्हणजे बाबाजीरावांनी मला दिलेले दागिने. ते विकून टाकायचं मनात नव्हतं, पण जर घर सोडून अन्यत्र राहायला जायचं असेल तर थोडा काळ तरी उभे राहायला पैसे लागणारच होते. नाटकाला येणाऱ्या चाहत्यात अनेक लोक आता माझ्या ओळखीचे झाले. काहींनी आपली ओळख वाढवून घेण्याचा प्रयत्नही केला होता आणि एका मर्यादेपर्यंत त्यांना लगट करू देण्याचं कोडगे पण आता मला आलेलं होतं. सारं पूर्वायुष्य विसरून शांतूशी मी निष्ठेने संसार करत होते आणि एक विवाहित स्त्री म्हणून लोकांनीही माझ्याशी तसं वागायला हवं अशी मी अपेक्षा करत होते. पण अनुभव काही तसा येत नव्हता. शांतूशी माझा झालेला विवाह हाच मुळी कुणाला खरा वाटत नव्हता आणि शांतूसारख्या फालतू माणसाबरोबर झालेल्या विवाहाला किंमत ती काय द्यायची असंही लोक कदाचित मानत असावेत. शांतूचा खरा लौकिक जर मला कळला असता तर मी त्याच्या वाटेला कधी गेले नसते. स्त्रियांवर जगणाऱ्या जातीतच तर त्याचा जन्म झाला होता आणि तसं जगण्यात काही कमीपणा आहे असंही त्याला वाटत नव्हतं. तो वाटत होता तितका बावळट नव्हता हे त्यानं कृतीनं दाखवून दिलं. पण तोपर्यंत तरी त्यानं मोहिनी मंत्रात मला अडकवून ठेवलं होतं, यात शंकाच नाही. शांतूचं घर एरवी मी अशा अपमानास्पद परिस्थितीतही सोडलं नसतं. तो माझ्या जीवावर जगत होता, तरी मी त्याला तसंच पोचलंही होतं. नाहीतरी कोणीतरी कोणाला पोसायचं. भेट मास्तर मला लग्न बंधनामुळे पोसत होते. एक गंमतदार वस्तू बाळगायची म्हणून मधू मला पोसत होता, तर बाबाजीराव मला रखेली म्हणून पोसत होते. या प्रत्येक नात्याला स्वतःची बंधनं होती, म्हणूनच त्या नात्याला काही अर्थ होता. तसा अर्थ नसता तर सरळ सरळ कॉलगरचा धंदा करणं काय वाईट होतं. माझ्यासारख्या स्त्रीला तशी मागणी पुष्कळ मिळाली असती आणि कुणावरही अवलंबून न राहता मी जगू शकले असते. परंतु शांतूनं माझ्यात घराची ओढ निर्माण केली, नात्याची बांधिलकी निर्माण केली, पण तो स्वतः मात्र या कुठल्याच गोष्टीला लायक नव्हता. त्याच्या पूर्वीच्या भानगडी होत्याच, आता तो त्या भानगडी घरातही आणू लागला. मी जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करीत राहिले, पण तेवढ्यानं त्याचं समाधान झालं नाही. एके दिवशी तर तो 13-14 वर्षाच्या एका कोवळ्या मुलीला घेऊन रात्री घरी आला. लग्नाच्या बायकोसमोर हे सारं करताना शरमण्या इतकी संस्कृती त्याच्याजवळ नव्हतीच, पण त्या मुलीचं कोवळेपण आणि रागसपणा पाहून मात्र मी खवळले. मी त्या गोष्टीला विरोध करायला लागले. तेव्हा तो तिरस्काराने मला म्हणाला, आपण म्हातारी ती म्हातारी, माझा मत्सर कशाला करतेस? माझा राग अनावर झाला. मी म्हणाले, तुझं तारुण्य असं काय उताला चाललंय? माझी खास भागवायची सुद्धा तुझी हिंमत नाही आणि कशाला गोष्टी करतोस तारुण्याच्या? हे असले थेर मी घरात चालू देणार नाही. दमडा मिळवण्याची अक्कल नाही, नुसते असले धंदे हवेत कशाला? समोरच्या मुलीसमोर झालेला अपमान त्याच्या वर्मी लागला असावा. तो एकदम तिरमिरीने माझ्या अंगावर चालून आला आणि त्यानं मी बेसावध असतानाच माझ्या मुस्काळीत भडकावली. तुझी ही हिंमत? मी किंचाळले. यावर तो छद्मीपणानं हसला आणि म्हणाला, मार खायची तर तुला सवय आहे, बाबाजीराव तर तुला दोन्ही तऱ्हेनं ठोकून काढीत. त्याची ती गलिच्छ भाषा, असभ्य हावभाव पाहून मला किळस आली. मी बेडरूममध्ये गेले आणि दार लावून ओक्साबोक्षी रडू लागले. एकेकाळी मला वाटत होतं की मी कुणालाही दास करू शकेन, पण आता मी दाससुद्धा राहिले नव्हते. रस्त्यावर पडल्या एखाद्या बेवारशी कुत्र्याप्रमाणे आज माझी स्थिती झाली होती. मला जाग आली तेव्हा जाईने माझ्या शेजारी बसून मला कुरवाळलं. माझ्या अंगा खांद्यावरून हात फिरवला. हळूहळू मी शांत होत गेले.
या जगात कोणीही नसलं तरी जाई मला सोडणार नाही, ही माझी खात्री पटली. कारण त्या स्पर्शात एक पुरुषी दर्प होता. तो स्त्रीचा स्पर्श आहे हे मला जाणवलंच नाही. त्या राकट स्पर्शाने मी हळूहळू विरघळत होते. गालावरून हात फिरता फिरता ते उरो भागावर गेले. तिथे रेंगाळे आणि मग खाली सरकत सरकत उरा पोटाशी. एका वेगवान खळाळणाऱ्या प्रवाहात मी बुडत चालले होते. दुःखाचा हळूहळू विसर पडत गेला आणि माझं अंग शहारून गेलं. ती स्त्री आहे हे सुद्धा मी विसरले. एका समर्थ पुरुषाला मी मिठी मारत होते असं मला वाटत होतं आणि तिच्या मिठीत मी पार बुडून गेले. हे सारं नवीन होतं, अद्भुत होतं. केवळ पुरुषाच्या स्पर्शाने मोहरू शकणारा स्त्रीचा देह स्त्रीच्या स्पर्शानेही विरघळू शकतो, हा अनुभवच मला नवीन होता. कुठल्याही पुरुषाच्या हावरट स्पर्शापेक्षा हा स्पर्श अगदीच वेगळा होता. या स्पर्शापेक्षा यानंतर काहीही मला नको होतं असं मनात वाटूनही गेलं. पण हा स्पर्श जगात जगण्यासाठी लागणारा पैसा आणून ओतणार नव्हता. त्यासाठी अजून माझ्या देहाचे धिंडवडे व्हायलाच हवे होते. जाई कितीतरी वर्ष आज माझ्याजवळ होती आणि पुढेही राहणार होती. यापूर्वी तिच्या स्पर्शाची अशी जाणीव तिने उत्पन्न करून दिली नव्हती. मग आजच तिला ही बुद्धी कुठून झाली? का मी आगतिक झालेली पाहून माझी तिला कीव आली? का तिला माझ्याबद्दल सुप्त आकर्षण पूर्वीच होतं आणि ती या क्षणाची वाट पाहत होती? हा सुखाचा रस्ता बिनघोर होता, पण याची जाणीव तिच्या मनात उत्पन्न झाली कशी? का तिला त्यात भीती वाटत होती? कदाचित असेल. या मोहामुळंच ती मला आजपर्यंत चिकटून राहिली होती. बाबांसाहेबांकडे ती आली कशी? माझ्याशी तिनं आपलं नातं जोडलंच कसं? आणि शब्दांची गुंतागुंत न करता तिनं आपली पाठराखण केलीच कशी? हा विचार मी एकटी असताना कधी कधी मला सुचत असे. तिचं पूर्वायुष्य विचारावं असा मला मोहही झाला. पण आता काहीतरी अप्रिय गोष्ट काढून तिची संगत मला टाळायची नव्हती. ती मला हवी होती. तिला मला सोडायचं नव्हतं. पूर्वी ती माझ्या लहान सहान गोष्टीत लक्ष घालून मला प्रसन्न ठेवायची. मला सुखी पाहिलं की ती प्रसन्न व्हायची. आणि आता तर 24 तास माझ्याच सुखदुःखाशी गुंतून गेली. नंतर तिची गोष्ट मला हळूहळू कळली. म्हणजे तिनेच एकदा सारी सांगितली. राधा नगरकर नावाच्या तमासगिरीच्या तमाशा फडात तिचा जन्म झाला. राधाबाई तिला मुलगी म्हणायची, पण ती तिची मुलगी नव्हती. त्यावेळेला राधा ही नामांकित तमासगीर म्हणून प्रसिद्ध होती. इतके की मोठमोठे धनिक लोक तिच्या प्राप्तीसाठी झटत असत. एका मंत्र्याची ती रखेल आहे अशी ही कुजबूज ऐकूई. त्यावेळी जाई असेल 14-15 वर्षांची. तमाशात ती राधाबरोबर नाचायची आणि तमाशाच्या वेळेव्यतिरिक्त जरी काठी परकर पोलकं नेसून मालकिनीच्या लेकीच्या तोऱ्यात वावरायची. आज ना उद्या केव्हा तरी राधाबाईची जागा ती घेईल अशी आसपासच्या तमासगीर मंडळींची खात्री होती. हा तमाशा फड सुस्थितीत होता. फडाची गाडी कनाती दृष्ट लागण्यासारख्या होत्या. साथीदार नामांकित होते. तमासगीर असून सुद्धा राधाबाई मोठ्या ऐपतदार खानदानी स्त्रीप्रमाणे वागायची. कुणी म्हणत, नेवग्याच्या कुलकर्ण्यांशी तिनं गांधर्व विवाह केला होता. हा कुलकर्णी फडाला लागणारी कवणं करून द्यायचा, वग बसवून द्यायचा. पावसाळ्यात 1 महिनाभर नेवग्याला मुक्काम असायचा. तो मुक्काम जाईला फार आठवायचा. राधाबाईचे बाकीचे सारे व्यवहार माहीत असून सुद्धा कुलकर्णी तिकडे दुर्लक्ष करायचा. कदाचित आहे ही परिस्थितीच त्यानं स्वीकारली असावी. पण अकस्मात हे सारं गाडच उलटलं. कुलकर्णी मास्तर यात्रेला म्हणून गेला आणि तिथंच काही आजार होऊन मरण पावला. कोणी म्हणतात त्याला एका मंत्र्यानं मारलं. खरं कुठं काही कळलंच नाही. पण राधाचं मन फडावरून उडालं. गावोगावची घेतलेली निमंत्रणसुद्धा राधा नाकारायला लागली. फडाची आर्थिक घडी बिघडली आणि त्यातच एक भयंकर प्रसंग घडला. मराठवाड्यातलं खंडोबाचं स्थान म्हणून दरवर्षी फड बीड जिल्ह्यात जायचा.
नाइलाजाने राधाबाईने तिकडे जायची तयारी केली आणि रात्री गाडी त्या दिशेनं निघाली. रात्री गाडीवर हल्ला झाला. राधाबाई व जाई आणि तिच्याबरोबरच्या आणखी 2 नाचणाऱ्या मुली त्या हल्लेखोरांनी पळवून नेल्या. पुढे महिना 15 दिवस हल्लेखोरांनी कुठल्या तरी अज्ञात कडेकपारीत या बायांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. प्रथम जाईकडे कोणाचेच लक्ष गेले नाही, कारण कोणाला ती बाई वाटलीच नाही. पण जेव्हा जाई वयात आलेली आहे लक्षात आलं, तेव्हा मग हे एक न उमललेलं फूल आहे याचा विधिनिषेध न बाळगता ते फूल हवं तसं चुरगाळून टाकलं गेलं. राधाबाई तशी बलदंड बाई होती. त्या साऱ्या हल्लेखोरांच्या टोळीला ती पुरून उरली असती. पण शरीराचा व्यवहार शरीराच्या पातळीवर झालाच नाही, तो पाशवी पातळीवर झाला. किती दिवस या यमयातना चालल्या होत्या याचा सुद्धा विसर पडावा असं हे भीषण नाट्य घडलं. या पळवापळवीचा खूपच गलका झाला. वर्तमानपत्रात पाण्याच्या पाणी लिहिली गेली. सरकारी चक्र फिरू लागली. त्यातही मंत्र्यांशी दादा मुळीकाशी फडाचा संबंध होता. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन हल्लेखोरांची गुप्त जागा सापडली. हल्लेखोर पकडले गेले. बाई माणसांची सुटका करण्यात आली. अर्धमेल्या झालेल्या सर्व बायका हॉस्पिटलमध्येच मरण पावल्या. खटला झाला. त्यात साऱ्या हल्लेखोरांना जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. राहता राहता राहिली जाई. नेवगेकर कुलकर्ण्यांचे मित्र म्हणून व राधाबाईंचे चाहते म्हणून जाईचा सांभाळ करण्याचं काम बाबाजीरावांच्या हाती आलं. बाबाजीरावांनी तिचा प्रतिबाळ केला. पुरुषाविषयी तिला असणारी किळस जरी कालांतराने कमी कमी होत गेली तरी तिचं लग्न करून देणं ही गोष्ट अशक्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि प्रथम त्यांच्या कोल्हापूरच्या घरी आणि नंतर त्यांच्या मुंबईच्या फ्लॅटवरती घरकाम करणारी कुळंबीन म्हणून राहू लागली. तिच्याकडून मला तशा पुष्कळशा गोष्टी कळल्या. त्या सांगण्यात काही अर्थ नाही. एवढं खरं की पुरुषासंबंधीचं माझं ज्ञान अत्यंत तोकडं आहे एवढंच माझ्या ध्यानात आलं. स्त्री आणि पुरुष केवळ नैसर्गिक कामतृप्तीसाठी झगडतात अशी माझी भाबडी समजूत होती. पुरुष पुरुषाचे आणि स्त्रियांचेही संबंध असू शकतात हे मी कल्पनेतही आणलं नव्हतं. बाबांजीची बायको अतिशय देखणी पण एक कायमची रुग्णाईत स्त्री होती. तिची सेवा करता करता जाईला प्रथम मालकीला खुश करण्याचा रस्ता सापडला आणि मग पुढे बाबासाहेबांची जी प्रेमपात्र या फ्लॅटवर येत त्यांची तसली सेवा करण्याची सवय तिला लागली होती. माझ्याबाबत मात्र ती सावध होती म्हणून तिने इतके दिवस तरी दम काढला. परंतु आत्ताच्या माझ्या मनस्थितीत पुरुष जातीबद्दल झालेल्या संतापामुळे तिचा हाही उपयोग माझ्या लक्षात आला आणि का कुणास ठाऊक तो मला आवडूही लागला. आता मला शांतूच्या वागण्याची फिकीर करण्याचं कारणच नव्हतं. तो कसाही वागला तरी त्याची गरज नव्हती. त्याची अधीनता सोडल्यामुळं त्याच्या वागण्यातही थोडासा फरक जाणवू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.